दाखव इकडे ते कालचं. तेव्हा स्पेशल केस आहे डिफरंट इंटिग्रल मध्ये हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. जर असं फंक्शन आलं इंटिग्रेट करण्यासाठी तर काय काय लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये. पहिला फॉर्म्युला आहे 0 to π/2 sin raised to nx dx. ठीक आहे. आणि दुसरा आहे 0 to π/2 cos raised to nx dx. आता याच्यामध्ये दोन केसेस आहेत बघा दोन्हीमध्ये. सगळ्यात मेन गोष्ट पहिले लक्षात ठेवा, हा फॉर्मूला तेव्हाच अप्लाई करणार ये फॉर्मूला तभी अप्लाई करेंगे अगर 0 से π/2 तक का इंटरवल दे. लक्ष द्या, 0 to π/2 दिलेले, 0 to π/2 0 to π/2 कहते कंपल्सरी 0 to π/2 दिले, 0 to π/2 दिलेले, 0 to π/2 दिलेले. ठीक आहे. फंक्शन काय sin raised to n cos raised to n. आता n जो पावर आहे तो इवन पण आहे. काय रे बंद झाले त्याच्यामुळे आणखी शिक्षण म्हणून बाहेरच नाही निघाला. दी इकडे शोधू cos raised to nx sin raised to nx. याचं डायरेक्ट आन्सर दिलेले. याला इंटिग्रेट करून लिमिट सबस्टिट्यूट करून तुमचा आन्सर कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहे तर n-1/n इंटू n-3/n-2 n-5/n-4 डॉट 4/5 इंटू 2/3 खाली आता रोटेशन लॉस करून लागेल तुम्ही 2/3 जर n ऑड असेल, इफ n इज ऑड त्यावेळेस हा फॉर्म्युला. जर n इवन असेल तर ठीक आहे. हां आणि दुसरं फॉर्म्युला cos raised to n साठी n-1/n into n-3/n-2 n-5/n-4 4/5 2/3 if n is odd n-1/n into n-3/n-2 n-5/n-4. हे पाठ करायचं बरं. सेमच आहे. शांत राहतो. n is even त्याला समजून घे. जर तुमचा पॉवर इवन असेल तर तुम्हाला हे आन्सर लिहायचे. n काय आहे तर जो काही तुमचा पॉवर असेल तो ठेवत चालायचा. शेवटी तुम्हाला हे भेटेल. कळते? ठेवत गेल्यानंतर शेवटी काय भेटणार आहे. जर n इवन असेल तर शेवटचं 1/2 त्याला π/2 न मल्टिप्लाय करणार. लक्षात घे, इवन मध्ये π/2 न मल्टिप्लाय केलेलं आहे, ऑड मध्ये काहीच नाहीये. इवन मध्ये π/2 न मल्टिप्लाय केलेलं आहे, ऑड मध्ये काहीच नाही. त्या प्रश्न काय आहे, क्वेश्चन पेपर आहे का? मला वाटतं हा cos raised to 6 होता. 0 to π/2 cos raised to 6x dx. बरोबर. आता पॉवर कसा आहे इवन आहे. बाकी सगळे सेम आहे. n वरती n मधून ऑड नंबर्स सबट्रॅक्ट केलेले आणि खाली काय केलेले n मधून इवन नंबर्स केलेले. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये n-1 आपण n-0, दुसऱ्या टर्म मध्ये n-3 n-2. हे डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. हां तर मग आता इथं पहा, इथं आन्सर काय लिहिणार आहे 6. n काय आहे तुमचा 6 6 - 1 वरती 6 डिनॉमिनेटरला 6 - 0 म्हणजे 6 इंटू 6 - 3 6 -
2 into 6 minus 5 6 minus 4 खतम. आणि हा इवन असल्यामुळे मल्टिप्लिकेशन करणार 5/2. आन्सर काय येणार आहे तुमचं? 7 नाही केला 5/6 into इधर 3/4 into 1/2 into 5/2. तो ये 3 दूनी 6 5/32. आलं लक्षात? ते तुम्हाला कळते का शेवटी काय आलं 1/2 आलं इवन असल्यामुळे. हे जर तुम्ही ऑड साठी करत असते तर शेवटी 2/3 आलं असतं. त्याचं फायनल मल्टिप्लिकेशन करून आन्सर लिहिलं. कळते? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा खाली लिहून द्यायचं राहिलं तर लिहून घ्या फॉर्म्युला. हा नाही मग मार्क दिले ना 2 तुम्हाला. ठीक आहे. D/4 आणि 1/2 चं कसं केलं सर? नाही ते तसंच हे 3/4 काय हे काय 3/4 सेकंड लास्ट टर्म आहे ना. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे रे तुम्ही जर असं करत गेले तर शेवटी तुम्हाला 1/2 भेटणार आहे. कळतंय का? सेकंड लास्ट टर्म तुमची 3/4 असणार आहे. असं मागे जात गेले तर पॉवर मोठा पण देऊ शकतात ते 10 पण देऊ शकतात पॉवर. कळते? हे तुम्हाला पाठवलेले व्हॉट्सअपवर नंतर लिहून घ्या फॉर्म्युला. ठीक आहे. हा चला आता आपण एरिया पाहूया. रिजन कसा बाउंड केलेला आहे रे? पॅराबोला आणि स्ट्रेट लाईनला बाउंड केलेला आहे रिजन. कसा फाइंड आउट करणार एरिया? सेम कालचा अर्थ क्वेश्चन आहे. एकाने नाही केलं किसी ने भी नहीं किया सॉल्व केलं सर. बरोबर. काय आला आन्सर? 32/3. हे 8/3 येतं. सबट्रॅक्शन केलं. हे बघा 16. तुमच्याजवळ y² 4x पॅराबोला कसा आहे रे हा? व्हर्टेक्स काय असणार याचा? 0,0 बरोबर आहे. y² 4x पॅराबोला आहे. ग्राफ काढणं गरजेचं आहे. स्टँडर्ड पॅराबोला आहे. व्हर्टेक्स काय आहे? 0,0. बर लाईन कशी रे? पासिंग थ्रू ही आपली लाईन आहे. ठीक आहे. हा एरिया फाइंड आउट करायचा. लक्ष देते? हा मग आता तुम्ही काय करणार? जर हा एरिया काढायचा तर आपण काय केलं होतं जिथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे पॅराबोला आणि लाईनचे एक असणार आहे ओरिजिन आणि दुसरं काय आहे? दुसरं काय आहे? दुसरा पॅराबोला आणि लाईनचा पॉइंट आहे. आता ही लेटेस्ट वेक्टम असेलच असं काही घेणे नाही आपल्याला माहित नाही. लाईन कशी दिली त्याच्यावर डिपेंड करते. त्याच्यामुळे आपण नेहमी काय डोक्यात ठेवायचं की या दोघांना सॅमिल्टेनियसली सोडून हे दोन्ही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढून घ्यायचे. आता इथे स्टँडर्ड पॅराबोला म्हणून 0,0 आलं. नाहीतर लाईन जी आहे पॅराबोला 2 वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करू शकते अदर दॅन ओरिजिन. इथे एक ओरिजिन आलेलं आहे आणि दुसरा कोणताही पॉईंट येऊ शकतो. तो जरुरी नाही एक ओरिजिन यावा. आणखी दुसरे दोन्ही बी वेगवेगळे पॉईंट असू शकतात. आता ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचे कसे काढणार? तर y² व्हॅल्यू x आहे ती याच्यामध्ये ठेवणार. y² 4x आपला पॅराबोला होता. y ची व्हॅल्यू x याच्यामध्ये ठेवली म्हणजे या दोघांना एकच रित्या सॉल्व्ह केलं. y ची व्हॅल्यू याच्यात ठेवली x² minus 4x is equal to 0. x कॉमन काढला तर काय होईल? x minus 4 is equal to 0. म्हणजे x ची व्हॅल्यू इथं 0 किंवा x is equal to 4. मग जर तुमचं x 0 असेल तर y ची व्हॅल्यू काय असणार आहे? इथं बघा x 0 ठेवलं तर y ची पण व्हॅल्यू 0 आणि x 4 असेल तर y ची पण व्हॅल्यू 4. म्हणजे ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय झाले? 4,4 कारण 0,0 हा आहे. कळते? मग आता तुम्हाला लिमिट्स माहिती झाली. 0 to 4 हे तुमची लिमिट आहे आणि ज्या कर्वचा अंडर आपण कसं असतं माहिती का? आता मी 0 to 4 f(x) dx लिहिले. f(x) मी घेतलं 4x म्हणजे मी कर्व कोणतं घेतोय? पॅराबोला घेतोय आणि लिमिट्स कोणतं घेतोय? 0 ते 4. मग ज्यावेळेस मी ते फाइंड आउट करत असतो म्हणजे मी काय करत असतो? ह्या कर्वच्या अंडर एक्स ॲक्सिसच्या मधला आणि 0 ते 4 च्या मधला पूर्ण एरिया काढत असतो. मी ज्यावेळेस ते फाइंड आउट करतो म्हणजे हा पूर्ण एरिया निघतोय. नुसतं शेडेड नाही निघत. आपलं टार्गेट आहे शेडेड काढणे कारण आपल्याला लाईन आणि पॅराबोलाच्या मध्ये अटकलेला एरिया फाइंड आउट करायचा. लक्षात येते? पण ज्यावेळेस मी हे फाइंड आउट करत असतो मी फंक्शन म्हणून कोणतं घेतलेले कोणता कर्व घेतलाय तो महत्त्वाचा असतो. त्याच्या खालचा सगळा एरिया निघतो जो एक्स ॲक्सिस मध्ये दबलेला आहे.
कळतंय का? मग हे जर मी फाइंड केलं तर मला कोणता एरिया भेटणार आहे? मला हा पूर्ण एरिया भेटणार आहे जो कर्व आणि एक्स ऍक्सिसच्या मध्ये आणि ह्या दोन व्हर्टिकल लाईनच्या मधला. पण टार्गेट काय? फक्त हा एरिया काढणं टार्गेट आहे. बरोबर आहे, हा एरिया काढायचा आहे. मग हे जे जाळीवाला पूर्ण एरिया आहे त्याच्यातून ट्रायंगलचा एरिया वजा करावा लागेल आपल्याला. मग जाळीवाला एरिया किती येणार आहे? एरिया ऑफ रिजन दॅट होल रिजन एरिया 4 बाहेर निघाला x² बाय 2 4 to 0 2 बाहेर आला तर 2 2 जा 4 x² 0 to 4 म्हणजे ते काय आलं 2 into 32. नाही नाही पूर्ण 32 आन्सर नाही ते 16 into 2 येईल. 32 आला तर 32 स्क्वेअर युनिट काय झाला आपला एरिया. आता ट्रायंगलचा एरिया किती रे? एरिया ऑफ ट्रायंगल. आता एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो? हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता इथं बेस काय असणार आहे? तर ही लेंथ. ही लेंथ काय असणार आहे? म्हणजे एक्स कोऑर्डिनेट. ही लेंथ एक्स कोऑर्डिनेट, ही लेंथ वाय कोऑर्डिनेट. बेस झाला 4, हाईट झाली 4. 4 into 4 हाफ इंटू 4 into 4 म्हणजे 8. 8 minus 32. 32 minus 32 मग रिक्वायर्ड एरिया काय झाला? ते तर चुकतंय. किती आलं हे? 24 आणि into 2 इंटू 2 काय करतो? दोघांचा काढा लागला ना दोन्ही साईडचा एकाच साईडचा काढा. कोणते दोन्ही साईड? अरे हा हा काय 8/3 कसं काय आलं? सर तुम्ही इकडे ट्रायंगलचं घेतलं सर डायरेक्ट जसं इकडे यायचं कर्वचं गेलं ना तसं ट्रायंगलचं करून जमतं. एरिया हां पॉईंट लाईनचा लिमिट्स टाकून लाईनच्या इक्वेशनमध्ये म्हणजे सर हा पूर्ण पॅराबोलाचा खालचा एरिया आहे ना मग त्यातून तो मायनस लाईन मधले एरिया कडचा तेवढा एरिया वेगळा. आपला टोटल एरिया किती आला? अरे आपण 4x घेतलं ना. y इज इक्वल टू 2 रूट x घ्यायला पाहिजे होतं. y² घेतला आपण. लक्षात आलं का? y² कसं काय घेऊ शकतो आपण? फंक्शन काय आहे आपलं? स्क्वेअर रूट घ्यावं लागेल ना 4x म्हणजे 2 रूट x घ्यावं लागेल. तू काही नव्हतं तरी तसं नाही. हे चुकलं पण तसं कसं काय होईल? हां 2 बाहेर आलं इंटू 2/3 4/3 8 मग 32/3 आलेलं आहे. आता 32/3 मधून 32/3 मधून 8 आलं लक्षात? हे करायचं होतं तुम्हाला, तुम्ही केलं नाही. चला पुढचा क्वेश्चन घ्या. व्हिडिओ आता मी करून घे नंतर. तीसरा प्रश्न x y इज इक्वल टू x² एंड द लाइन y इज इक्वल टू 4x. थर्ड में क्या दिया है? y इज इक्वल टू x² आणि लाइन y इक्वल टू 4x. ही तर लाइन पासिंग थ्रू ओरिजिन आहे कारण कॉन्स्टंट ऍक्सेट आहे. आणि पॅराबोला कसा आहे रे? स्टँडर्ड पॅराबोला x² इज इक्वल टू 4ay टाइप आहे. x² इज इक्वल टू 4ay पॉझिटिव्ह म्हणजे अपवर्ड ओपन होणार. बरोबर? हां वर्टेक्स काय असणार आहे? 0,0 स्टँडर्ड पॅराबोला म्हणजे तुमच्याजवळ पॅराबोला असणार आहे अशा पद्धतीने. कळतंय? आणि लाईन कशी आहे? पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं हे फाइंड आउट करायचं.
कळतंय? मग ज्यावेळेस तुम्ही आता इथं लक्षात घ्या, आता जर तुम्ही इथून जर मी परपेंडिक्युलर इथं ड्रॉ केला, बरोबर? बरं मी तुम्हाला आता प्रश्न विचारतो, पाहू तुम्ही काय उत्तर देता. ठीक आहे? तयार आहे सगळे? हा बेटा रेडी सर? हा बेटा सब तयार? जर मी असं लिहिलं ना, पहिले मी सॉल्व्ह करून घेतो. पहिले मी सॉल्व्ह करून घेतो. एक्स वर इक्वल्स काय दिलेले? वाय. वाय काय आहे? 4x. दोनों को सायमल्टेनियसली सॉल्व करूंगा. या दोन्ही इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व करायचं. मग x स्क्वेअर इज इक्वल्स टू y, तर x स्क्वेअर इज इक्वल्स टू y ची व्हॅल्यू ठेवली 4x, म्हणजे दोन्ही इक्वेशनला एकत्र केलं. म्हणजे काय झालं? x स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल्स टू, तो x माइनस 4 इज इक्वल्स टू 0, तो x इज इक्वल्स टू 0, x इज इक्वल्स टू 4. तो अगर x का वैल्यू 0 है तो y का क्या होगा? और जर x का वैल्यू 4 है तो y का क्या होगा? 16. ठीक है, तो इसका मतलब ये क्या है बेटा? शाबाश. ये क्या है बेटा? 4,16. तो बेटा ये कितना हुआ? 4. ये कितना हुआ? 16. चल छोड़ो. ठीक आहे. आता मला सांगा, म्हणजे मी पहिले लिहितो मग सांगा. जर मी समजा 0 ते 4, हा 0 ते 4 घेतोय, आणि कारण की मी लिमिट्स x ची व्हॅल्यू घेतोय, तर y इज इक्वल्स टू x स्क्वेअर माझं आहे. ओके, कोणता एरिया निघेल? ट्रायंगलचं बेटा असं आहे ना, तुम्हाला हा म्हणायचा आहे का? हा कर्व, ही व्हर्टिकल लाईन आणि हे हा म्हणायचं आहे तुम्हाला. लक्षात घ्या, कधी पण डिफाइनेट इंटिग्रल तुम्हाला एरिया अंडर द कर्व देत असते. तुमचे लिमिट्स वाले लाईन, लिमिट्स वाली लाईन कोणती? ही. कारण तुम्ही लिमिट्स एक्स ऍक्सिस वरती घेतले, एक्स ऍक्सिस तो कर्व आणि त्या व्हर्टिकल लाईन्स यांच्यामध्ये बांधले गेलेला. कळते का? तुम्ही लिमिट्स काय घेतलेत? एक्स ऍक्सिस वरची घेतलेत नाही. ह्या व्हॅल्यू काय आहे? 0 to 4 कुणाची व्हॅल्यू आहे? 0 to 16 घेतलं का मी? जर मी 0 to 16 घेतला असता तर मला एरिया कोणता भेटला असता? वाय ऍक्सिस हा कर्व आणि याच्या मधला, तो इन्फिनिट है ना. कळतंय का? तो लिमिट्स आपने किया है एक्स ऍक्सिस के ऊपरचे तुम्ही लिमिट्स घेतले, तर तुम्हाला कर्वच्या अंडर एक्स ऍक्सिसच्या मधला आणि ह्या दोन व्हर्टिकल लाईनच्या मधला, म्हणजे मी जे हे डॉट्स काढलेले सगळे, हा तुम्हाला एरिया भेटणार आहे ज्यावेळेस तुम्ही हे कॅल्क्युलेट करा. पण आपलं टार्गेट काय आहे? हे मधलं काढायचंय. मग यावेळेस तुम्हाला काय करावं? ट्रायंगलच्या एरियामधून हा सबट्रॅक्ट करावा, कारण ट्रायंगल इथं मोठा आहे ना. कोणी तुम्ही याला ट्रायंगल कसं काय म्हणू शकतात? ही ट्रायंगलची अशी कशी लाईन आहे? अशी साईड असते की ट्रायंगलची? कळतंय का? मग आता जर मी हे फाइंड आउट केलं तर मला एरिया कोणता भेटणार आहे? हा ठिपक्यावाला. हा मग तो एरिया काढून घेऊया आपण. x3/3 0 to 4. 1/3 ला बाहेर घेतलं. 64/3 कुणाचा एरिया आला? ठिपक्याचा. ठिपक्यावाला रिजनचा एरिया आला 64/3. मग आता ट्रायंगलचा एरिया काय रे? एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे? हाफ इंटू बेस. बेस किती आहे? 4. हाईट किती आहे? 16. 32. Therefore required area काय येणार आहे? Required area is 32. मोठा कोण आहे? 32. ट्रायंगलचा एरिया मोठा मायनस एरिया ऑफ त्रिकेश्वर 64 minus 64. त्रिकेश्वरचा एरिया काय? 3 दिवसात 3 त्रिक 9. 32/3. 7 ने 4 केले 2 9 झाले. 3. 32/3 स्क्वेअर युनिट. याचे आन्सर असेच असतात 128/3, 32/3, 16/3 असलंच. म्हणजे साधारण तशाच होते. ठीक आहे.
आमचं टेथोस्कोप काय झालं विचारा काय विचारलं हा. काय कळलं नाही विचारायला नाही काय म्हणलं काय करीत राहतो हे असं लक्षात आलं का तू नाही विचारलं तू नाही म्हणलं माझी पंचायत हे कळलं का म्हणजे एक कलमी कार्यक्रम नाही लावायचा की बाबा कर्वच्या एरियामधून ट्रायंगलचा वजा करायचा तर डोकं लावायचं बघायचं ग्राफ कडून यस कोणता एरिया काढायला सांगितलेला आहे लाईन आणि पॅराबोलाच्या मध्ये फसलेला आहे पण यावेळेस कोण मोठा झालेला आहे ट्रायंगल मोठा झालेला आहे कळतंय का लिहायचंय घ्यायला पटकन लिहा झालं का लिहावर पटकन बघा काय दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये y स्क्वेअर इक्वल्स टू 4x बिलकुल स्टँडर्ड दिलाय बरोबर आहे कसा असणार आहे पॅराबोला ओपनिंग टुवर्ड्स लाईन y is equals to x ही लाईन वर्टेक्स काय आहे 0, दूसरा वर्टेक्स काय असणार आहे y is equals to x y is equals to x ठेवा याच्यामध्ये ठेवून y is equals to x काय भेटणार आहे x square is equals to 4ax x square minus 4ax is equals to 0 x common bracket मध्ये x minus 4a 0 आहे x ची व्हॅल्यू 0 किंवा x is equals to 4a x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर y ची पण व्हॅल्यू 0 आणि x ची व्हॅल्यू 4 आहे तर y ची पण व्हॅल्यू 4a म्हणजे हे काय पॉइंट झालं रे 4a, 4a कोऑर्डिनेट झाले 4a, 4a तुम्हाला एरिया काढायचा हा आता याच क्वेश्चन मध्ये तुम्ही दोन्ही पण एरिया आता हे ट्रायंगल हे बाई स्टँडर्ड फिगर आहे म्हणून तुम्ही हा पण ही पण तर लाईन आहे ना लाईनच्या अंडर येणारा पण तर तुम्ही काढू शकतात ना एक कर्वच्या अंडर येणारा आणि एक लाईनच्या अंडर येणारा बरोबर आहे कर्वच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया सेपरेट करावा लागणार तुम्हाला मग कर्वचा एरिया काय असणार आहे रे y is equals to काय राहील 2 रूट a into रूट x कळते फंक्शन काय झालं y is equals to 2 रूट a रूट x बरोबर लिमिट्स काय तरी 0 to 4a हा एरिया कशाचा काढतोय आपण कर्वच्या अंडर पूर्ण एरिया काढतोय आपण त्याच्यामध्ये ट्रायंगलचा पण एरिया येणार आहे बरोबर मग 2 रूट a तर बाहेर आलं 2 रूट a कसं आहे बाय 0 to 4a आणि रूट x डक्स 2 रूट a 2/3 x raised to 3/2 0 to 4a बरोबर 2 to 4 4 रूट a/3 into 4a raised to the power 3/2 स्क्वेअर रूट काय येणार याचं 4 रूट a divided by 3 into स्क्वेअर रूट काय येणार आहे 2 रूट a त्याचा क्यूब 4 चा स्क्वेअर रूट 2 रूट a चा स्क्वेअर रूट रूट a त्याचा क्यूब करायचा आहे मग काय होईल क्यूब 4 रूट a by 3 into 2 चा क्यूब 8 रूट a चा क्यूब a रूट a रूट a चा क्यूब रूट a आई a रूट a हाँ तो ये क्या बनेल रे 32/3 8 चौक 31 रूट a into रूट a आणि a into a 32a²/3 आकाशाचा एरिया आला पूर्ण त्या पूर्ण या कर्वच्या आतमधल्या या लाईनच्या मधला हा पूर्ण आला याच्यातून काय वजा करायचं ट्रायंगलचा एरिया हाफ into बेस into हाईट म्हणजे 4a into 4a म्हणजे काय 32a²/3 16a²/2 एलसीएम काय आला रे याचा एलसीएम काय येईल मल्टिप्लाय करतो काय रे ते त्याला 8s करून ना म्हणजे 8s 8 तू काढून टाक हा बरोबर तू काढून टाक सर काढून एलसीएम घ्यायला आता एलसीएम काय झाला 3 एलसीएम म्हणजे काय क्रॉस 24 - 32 - 24 म्हणजे 8a²
बाय 3. हे तुमचा आन्सर. हा एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन करूनही आपण टॉपिक एंड करू शकतो. पण एकदा मिसलेस बोला. ठीक आहे, मिसलेस मधले 10 क्वेश्चन आहेत ते पण करूयात. चालतं, उद्या बी संपलं तरी झालं. आलं टॉपिक आलं का लक्षात? चला करा पुढं, चला पळा पट पळा नाही का, पळा पटा 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 पळा पटा पटा पळा नाही का? झालं का? चला पुढचा प्रश्न बघूया. y is equals to x square plus 3. पाचवा पहा. y is equals to x square plus 3 आणि y equals to x plus 3. y is equals to x plus 3. हे पहा, मिसलेनियसच्या व्यतिरिक्त मी जे क्वेश्चन घेणार आहे त्याला व्यवस्थित लिहून घ्या वहीमध्ये. नाही तर मग मला PDF पाठवावं लागेल, पण वहीत लिहिलेलं बरं राहील तुमच्या. आता हा काय रे? सिमेट्रिक अबाउट y एक्सिस पॅराबोला आहे. x square is equals to y minus y plus 3. बरोबर आहे? म्हणजेच काय झाले? x square minus y minus 3. बरोबर आहे? कळते का? म्हणजेच रे x minus 0 whole square minus of y minus 3. वर्टेक्स सांगा. x याला 0 शी इक्वेट करणार 0, कॉमा याला 0 शी इक्वेट करणार 0,3 वर्टेक्स. पण साइन काय इथं? ओपनिंग टुवर्ड्स निगेटिव्ह y axis. नाही, लक्षात घ्या. x स्क्वेअर इक्वल टू 4ay असेल तर वरती ओपन असतो, म्हणजे तोंड वरती असतं. हे फक्त सोबत अरे y स्क्वेअर इक्वल टू 4ax असेल, वरती नाही राहणार. y स्क्वेअर इक्वल टू 4x असेल तर पॅराबोला असा राहतो, तोंड इकडे ओपन राहतं. त्याचा व्हर्टेक्स कुठं काय असं ना, जरुरी नाही इथंच आहे. पॅराबोला असं पण असू शकतो, व्हर्टेक्स वर डिपेंड करते. कुठेही असेल, इकडं असेल, पण ओपनिंग टुवर्ड्स राईट असतो. जर y स्क्वेअर इज इक्वल टू -4x असेल तर ओपनिंग टुवर्ड्स लेफ्ट असतो, जिथं व्हर्टेक्स आहे तिथं. जर x स्क्वेअर इज इक्वल टू 4ay असेल तर पॅराबोला कुठं ओपन होतो? वर. मग तो असा व्हर्टेक्सला होऊ, नाही तर असा होऊ, नाही तर खाली जाऊन असा होऊ. आणि जर x स्क्वेअर -4ay असेल तर स्टँडर्ड तर असा असतो, पण व्हर्टेक्स आता आपलं काय आलं 0,3, म्हणजे इथं कुठंतरी असेल. मग आपला पॅराबोला असा असणार आहे. लक्ष येते का तुमच्या? मग इथं व्हर्टेक्स काय आलेला आपला? दोन गोष्टी बघायच्या. आता तुम्हाला पॅराबोला शिकवलं तरी विसरले तुम्ही. दोन गोष्टी बघणार आहे तुम्ही. एक तर पहिलं व्हर्टेक्स काय आहे? 0,1. व्हर्टेक्स काय आहे? 0,3. पण साइन काय इथं? मायनस. सर ते x square equals to minus y plus 3 कसं काय? y minus 3 ना? y minus 3 is फक्त सर minus y कसं? y minus 3 मग आपण sin सॉरी. मी याला इकडे घ्यायला पाहिजे होतं ना, y-3. अरे मग तो झालं, सोपं आहे. मग ते पॉझिटिव्ह आहे, ओपनिंग टुवर्ड्स अपवर्ड्स आहे, कारण पॉझिटिव्ह आहे ना. म्हणजे याला लिहिणार x minus 0 चा होल स्क्वेअर y-3. मग व्हर्टेक्स काय होणार रे? x0 y 0,3. 0,3 चे पण अपवर्डला ओपन होईल. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिले पॅराबोलाला ड्रॉ करणे. 0,3 समजा इथं पॉइंट आहे. पॅराबोला कसा राहणार आहे? अशा पद्धतीने. ठीक आहे. ओपनिंग टुवर्ड्स अपवर्ड. आता दुसरं लाईनचं इक्वेशन कसं दिलेलं आहे? y is equals to x plus 3. ही लाईन काय ओरिजिन मधून पास होती का रे? नाही होते. मग सगळ्यात पहिले काय करू, यांना सॉल्व्ह करून घेऊ, म्हणजे आपल्याला पॉईंट भेटेल, कोऑर्डिनेट भेटेल ना दोघांचा, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. त्याच्यावरून आपण अंदाज काढून लाईन ओढू शकतो. कळतंय का?
हा म्हणजे निवळच रफ ग्राफ काढायचं काही काढणार का तुम्ही उचलल्याने येड्याने काही बी? हा महातोळे काही काढणार का आपण? हा y इक्वल्स टू काय आहे x प्लस 3 x प्लस 3 y च्या जागेवर ठेवलं x स्क्वेअर प्लस 3 हे 3 3 x स्क्वेअर मायनस x इज इक्वल टू 0 मग x मायनस 1 x इज इक्वल टू 0 मग x ची व्हॅल्यू जर 1 असेल x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर y ची व्हॅल्यू किती? आणि x ची व्हॅल्यू 1 असेल तर y ची व्हॅल्यू म्हणजे तुमच्याकडे दोन पॉइंट्स आहेत पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 0,3 आणि 1,4 या दोन पॉइंट्स मध्ये लाईन आणि पॅराबोला इंटरसेक्ट होतोय बरोबर आहे. हा पॉइंट कुठे फर्स्ट क्वार्टर मध्ये 1,4 आणि हा पॉइंट 0,3 म्हणजे कोणता जो व्हर्टेक्स आहे तोच आणि 1,4 हा पॉइंट. आता जर आपण इथे 3 घेतलेला आहे समजा तर 4 थोडासा वर असणार आहे आणि 1 थोडासा असा असणार आहे तर असं समजून घ्यायला ना अशी येते लक्षात Yes, sir. ठीक आहे. आता ऍक्च्युली हा आहे 1,4 हा आपल्यासाठी कारण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे ना तो. हा 3 आणि हा 4 असं थोडं लय ऑड वाटेल पण ठीक आहे आपण जसं याला 1,4 म्हणलं की विषय संपला कळतंय का. हा मग आता एरिया कोणता काढायचा एरिया बाउंडेड बाय दिस लाइन एंड पैराबोला इनके बीच का एरिया निकालना है. अब यहाँ दिक्कत क्या आएगी बेटा यहाँ से आप परपेंडिकुलर ड्रॉ करेंगे तो ये जो बन रहा है ये बेसिकली ट्रेपेजियम बन रहा है दो साइड्स पैरेलल है शांत हो इसका हां y स्क्वेअर नाही टाकणार परपेंडिकुलर कई को डालने का y एक्सिस पे मग ट्रायंगल होईल ना आपले पॉइंट काय आहे? हाँ बेटा ठीक है लेकिन बढ़ेगा काम ट्रायंगल बन सकता है लेकिन बढ़ेगा फिर देखो क्या होगा पता है आपको है ना ये वाला पॉइंट भी ढूंढना पड़ेगा. दोन वर्टासी दुसऱ्याचं काढू शकतो आपण करत ते लक्षात घ्या रे ते फालतूचं काम कशाला करायचं इथं क्लिअर का ढळ दिसू लागली ना इथून परपेंडिकुलर टाकलं ना हा, sir. तुम्हाला हा काढ हे भाऊ हा काढायचा आहे तुम्हाला. आता तुम्ही काय करणार लाईन घेणार लाईनच्या अंडरचा पूर्ण कर येणार. आता मला तुम्ही सांगा मी जर हे असं लिहिलं आता लिमिट्स काय आहेत तुमच्याकडे 0 ते वा 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 0 to 4. 1 to 0. अरे भाऊ 1 to 0 नाही याचे कोऑर्डिनेट काय 1,0 आहे ना x कोऑर्डिनेट काय 1 आहे ना x इज इक्वल टू 0 ते 1 आहे ना हे ह्याच्यामध्ये अडकलेले एरिया बघा ना तुम्ही. जर समजा मी असं लिहिलं 0 ते 1 म्हणजे मी लिमिट कोणते घेतोय x ऍक्सिस वरची घेतोय आणि मी इक्वेशन काय घेतोय बघा x + 3dx म्हणजे मी नेमकं कोणता एरिया काढतोय सांगा बरं. पूर्ण ट्रॅपेझियमचा एरिया काढतोय कारण मी लाईन ऍज अ कर्व घेतलेला आहे आणि त्याच्या अंडर x ऍक्सिसच्या मधला ह्या लाईनच्या मधला म्हणजे हा टोटल ट्रॅपेझियमचा एरिया तुम्हाला भेटणार आहे. कळतंय का. मी जर समजा याला नाव दिलं OA B C D तर ऍक्च्युअल मध्ये एरिया काय झाला एरिया ऑफ क्लोज द फिगर असते त्याच्यावर नाव कसं घेणार जिथून स्टार्ट केलं त्याला डबल लिहावं लागतं O A B C D O याचा एरिया कळतंय. काय येणार आहे तो x स्क्वेअर बाय 2 प्लस 3x 1 to 0 1 ची व्हॅल्यू ठेवली 1 बाय 2 प्लस 3 3 दोन्ही 6 आणि 7 बाय 3 ठीक आहे 7 बाय 3 आला हा आला टोटल एरिया 7 बाय 3 याच्या. आता काय करायचं याच्यामुळे झालं. आता हा जो कर आहे तुमचा हा जो कर आहे याचं इक्वेशन दिलेलं आहे. जर मी डिफायनाइट इंटिग्रल घेतलं तर याच्या खालचा एरिया निघेल म्हणजेच एरिया. आता इथे एक नाव द्यायचं ए काय एरिया ऑफ रिजन ए OA ECBO कळलं मी कोणाबद्दल बोलतोय कर्वच्या खालचा. मग लिमिट कुठून कुठे बरे रे 0 ते 1 अगेन x ऍक्सिस वरची लिमिट घेतली बरोबर आहे. पण यावेळेस फंक्शन कोणतं घेणार मी y = x² + 3 टक्स
आलं लक्षात. मग एक्स स्क्वेअरचं इंटिग्रल एक्स क्यूब बाय 3 याचं 3x म्हणजेच काय आलं रे 1/3 प्लस 3 10/3. मग आता मोठा एरिया कोणता आहे हा. मग रिक्वायर्ड एरिया कसा येणार रे रिक्वायर्ड एरिया 7/2 मधून 10/3 ला सबट्रॅक्ट करणार. 7/2 म्हणजे हा पूर्ण एरिया त्याच्यातून हा ठिपक्यावाला सबट्रॅक्ट करतोय म्हणजे 7/2 मायनस 21 minus 20/6 1/6. आलं लक्षात. ठीक आहे लिहा बरं पटकन. नाही काढता येतो ना x y - 3 ते जर आपण x ऍक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकलं ना तसं y वरती टाकलं असतं जर y चा पॉइंट होता ना 4 आपल्याकडे ते झालं ना आताच बोलून झालं ना ऐकून जा पहिले. तू शांत रह. ये देखो यहाँ से अगर हम यहाँ पर परपेंडिकुलर ड्रा करते हैं ये जे सुपेकरनं उपद्रव केलाय ना ते ऐका आता इथून याच्यावर परपेंडिकुलर टाकला बरोबर आहे तर तुम्हाला काय करावं लागणार आहे. बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही इथं जर करताय तर तुम्हाला एरिया अंडर द कर्व भेटत असतो ना. इथं कुठं अंडर द कर्व आहे. तुम्हाला हे लिमिट काढायचे असेल तर काढू शकता तुम्ही. सर मग ते त्या पॉइंट इथून तिथपर्यंत आणि मग ह्याच्या आतला अशा पद्धतीने काढावं लागेल. सर 0 हे गप्पे. मग हे जर कोऑर्डिनेट तुम्हाला फाइंड आउट करायचे हे जर कोऑर्डिनेट काढायचे डिटेलचे तर तुम्ही काय करणार x ला लिनियर y - 3 x ला लिनियर y - 3 आणि x ला y - 3 याच्यामध्ये ठेवणार आणि मग y च्या फॉर्म मध्ये इक्वेशन सॉल्व्ह करणार तुम्हाला तिथे y कोऑर्डिनेट भेटणार. मग y ची व्हॅल्यू ही ते x ची काय असणार असे तुम्हाला पॉइंट भेटतील. अरे का बरं पण याचे कोऑर्डिनेट्स आहेतच ना आपल्याकडे. तेच 3,0 हेच आहे तर कोऑर्डिनेट याचा कोऑर्डिनेट 0,4 आहे. 0,4 पण एरिया तेवढीच लेंथ घ्यावं लागेल ना आपल्याला पूर्ण नाही घ्यावं लागेल ना ते ठीक आहे हे ह्याच्या आज ह्याच्यात तेवढीच घ्यायचं घ्यावं आहे. लागेल. ते A1 होऊन जाईल फक्त हा. कारण हे 3 आहे ना. हम्म. हा, मग करत बस आता हे असं आले हो वापस. ए तू काय करत असतील तू कळत आहे तुला लक्ष आहे ना. कसं असतं सगळे. त्याच्यातच वाया चाललं तुम्ही जा घरी. सर टाइम द्या एक घरी घेऊ तिला कसं तरी होतं असं वाटतं गप्पा मारल्या. पण याच्यातून तुम्हाला घेण्यासारखं काही नाही बरं का. आम्ही घेतली नाही सर तुम्ही खरंच कॉपी नोट केलं एवढे इमानदारीने सांगितलं सर सरांनी सांगितलं ना मी शेवटची कॉपी दाबली गेली नाही नाही होऊ शकत नाही 12 बी इथून पाहून कॉलेजला मी केलं थोडेसे बीएससी ला शेवटी 20 पेपर द्यायचे असले थोडे 1 पेपर केले. एक पण पेपरला नाव नाही गेली का? पहिला find the area of the region bounded by the following curve the x axis and the सर given फोटो सेव्ह करतो पहिले क्वेश्चन लिहिला नाही सर
अरे मिसलेनियस मध्ये आहे ना. Miscellaneous चा first question. मला वाटतं ते target वन आहे सर ते पहिले. 1 to 5. वन नाही का? Sir, question number झिरो नाही तिथं वन आहे. सर जिमच्या जर तुम्ही जिथं झिरो असेल ते करेक्शन करून घ्या. बावळ्यांनो. अरे क्वेश्चन नंबर 2 चा अरे question number 2 चं first येते. क्वेश्चन नंबर 2 चा फर्स्ट फर्स्ट मध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत नंतर. क्वेश्चन नंबर सेकंड. हा हे मला सांगा याचे एरिया कसे काढणार आहे. चला हे शेवटचं क्वेश्चन सांगा. याचा एरिया कसा काढणार आहे आपण. तुम्ही मला सांगा तुम्हाला एक क्वेश्चन काय म्हटलेले फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय कुणी कुणी बाउंड केलेला आहे. बाउंडेड बाय द फॉलोइंग कर खाली दिलेलं होतं एक्स ऍक्सिस आणि गिवन लाईन. एक्स ऍक्सिस सोबत बाउंड करायचं आहे म्हणजे लिमिट्स कोणती घ्यावी लागतील जे x ची व्हॅल्यू आहे आणि फंक्शन काय घ्यावं लागेल y इज इक्वल टू. कळतंय का. लक्षात येते का. हा मग तुम्ही काय करणार आहे. हा 0 to 5 0 to 5 चा x limit भेटेल. झिरो टू 5 आपण लिमिट घेतलं तर y इज इक्वल टू काय घेणार रे. y इज इक्वल टू काय घेणार. कारण 0 ते 2 च्या मध्ये ते इन्फायनाइट नंबर्स आहेत ना. हा मग घेणार काय. म्हणजे ठीक आहे. बाकी बेटा बिलकुल. हा अप्पर लिमिट जे आहे ते घेणार तुम्ही. कळते. हा y इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट फंक्शन. मग याचं इंटिग्रेशन काय आहे ना 2x 0 to 5 10 minus 0 म्हणजे आन्सर काय येणार आहे 3 लक्षात आलं. याच्या पहिले तुम्हाला आपण जे क्वेश्चन फंक्शन कसं करणार तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय म्हटलेले फाइंड द एरिया ऑफ द बाउंडेड रिजन. बाउंडेड रिजन कुणासोबत आहे एक्स ऍक्सिस सोबत. मग लिमिट्स कुठून कुठं एक्स ऍक्सिस वरचे जे कोऑर्डिनेट्स असतील ते तुमचे लिमिट्स आहेत आणि फंक्शन काय असणार आहे y इज इक्वल टू कॉन्स्टंट फंक्शन किंवा इन टर्म्स ऑफ x. आता इथं काय y ची व्हॅल्यू काय काय आपण जो पहिला प्रश्न सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये क्लिअर कट y इज इक्वल टू 0 किंवा 1 असं काहीतरी दिलं असेल ना. तर y ची व्हॅल्यू जिथून जिथपर्यंत त्याच्या अप्पर लिमिट घेऊन टाकायचं. y इज इक्वल टू 2 हे तुमचं फंक्शन झालं. कळतंय का. म्हणून इथे 2 घेतला. लक्ष येते. सेकंड सिंपल फंक्शन आहे याच्यामध्ये काही तुम्हाला ग्राफ काढण्याची गरज आहे का. हा काढावं लागेल का कारण लिमिट कुठून कुठपर्यंत आहे. आता तुम्ही कारण काय होतं माहिती का. मला सांगा साईनचा ग्राफ कसा असतो रे. हा π/2 आणि पाय याच्यामध्ये किती येतात रे. एकच येतात सर. पायवर पायवरती व्हॅल्यू 0 असते ना. 0 आणि पाय 0 ते पायच्या मध्ये साइन एक्सचा ग्राफ काढायचा. कळते. 0 ते पायच्या मध्ये मग काय करणार रे. नाही कधी कधी खाली पण जातो ना ते चेक करावं लागेल ना तुम्हाला. लक्षात येते का. हा? हो ना आता कुठं आता एवढाच ग्राफ आहे ना आपल्याला. आन्सर काढून ना साइन एक्सचं इंटिग्रल मायनस कॉस एक्स पाय टू 0 टू पाय मायनसला बाहेर येते कॉस पाय मायनस कॉस 0 हे मायनस कॉस पायची व्हॅल्यू काय असते मायनस कॉस 0 ची म्हणजे काय येणार आहे. तिसरं पण डायरेक्ट काढू शकतात. तिसरं पण डायरेक्ट काढू शकतात 0 ते पाय काहीतरी. ठीक आहे करा. बाकीचे क्वेश्चन ट्राय करा उद्या त्याला आपण बनवूया. अरे